यंदा केळी पिकाला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल पिकवण्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो आणि आता जे मार्केट आखातामध्ये युद्ध चालू असल्यामुळे जे मार्केट पडले त्याच्यामुळे 70 ते 75 हजार रुपये सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. त्यातून खूप मोठी हानी केळी उत्पादक शेतकऱ्याची होत आहे. तरी सरकारने याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ द्यावी अशी विनंती करतो. केळी पीक हे आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचं पेमेंट येते आम्हाला. मग आम्हाला पूर्ण भांडवल वगैरे सर्व अगोदरच त्याला तयारी करायची, स्वतःकडनं लावायचं. याला काय आम्हाला काही शासन पुरवत नाही किंवा काही नाहीये. आता केळी लावताना आम्ही स्वतःच्या मुलांकडे विचार केला नाही, लहान लहान मुलांकडे, का बा त्यांच्या तोंडातला घास काढून ह्या पिकाकडे देतो आम्ही. तसं पाहिलं तर बारकाईने विचार केला तर काय आमचं पण स्वप्न असं, चला हे केळी पिकवायची, ही मार्केटमध्ये विकायची, त्याचे 2 रुपये येतील, मग आपल्या संसाराला वापरायचे. पण ह्या आखाती देशातल्या युद्धामुळं त्याचा एवढा मोठा फटका बसलाय का पुढं जे म्हणजे पुढच्या वर्षी पण जेव्हा आम्हाला इच्छा होती का पुन्हा आपण केळी लावू, आता ती इच्छा तर राहिलीच नाहीये. काय झालंय का ह्याच केळीचं एवढं नुकसान आहे का झालेलं भांडवल वसूल नाही, म्हणजे स्वतः जी मजुरी केली ती तर भेटणारच नाही काही. तर त्यामुळं असं ह्या अडीअडचणीमुळं का शेती करणं सुद्धा अडचणीत आलेलं आहे आता तसं पाहिलं तर सध्या. आणि शासन तर वारंवार आश्वासन देते, फक्त वारंवार आश्वासन देऊन म्हणजे थोडक्यात आश्वासन दिल्यानंतर काही काळ निघून जातो. त्याच्यामध्ये शेतकरी पुन्हा नव्याने तयारी करतो, नव्याने उभारी घेतो, पुन्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा अडचणीत येतो. याच्यात फक्त हीच अडचण नाही, नैसर्गिक अडचणी पण भरपूर आहेत. प्रत्येक गोष्टीला तोंड देत देत आता तो कुठपर्यंत तोंड देणार. शासन फक्त याच्यामध्ये काय करतं, आश्वासन देऊन कर्जमाफी करू, हे करू, ते करू, पण तेही वेळेत येत नाही. युद्धाचा प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. शेतकऱ्याचं आर्थिक कणा या युद्धाच्या निमित्तानं मोडलेला आहे. खरं तर केवळ केळीच नाही तर शेतीमालातला प्रत्येक म्हणजे द्राक्ष असतील, आमची केळे असतील, डाळिंब असेल, कांदा असेल, बटाटा असेल, या सगळ्या फळपिकांना जी काही प्रमाणात एक्सपोर्ट होतं ते चांगल्या क्वालिटीची ते आज एक्सपोर्ट होत नाही आहेत. जे युद्धाचं सावट आहे त्याचा डायरेक्टली परिणाम आमच्या शेतमालावरती, त्याच्या अर्थव्यवस्थेवरती, त्याच्या निर्यातीवरती झाला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड आर्थिक नुकसान या युद्धामुळं झालेलं आहे. खरं तर सरकारने या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. मला वाटतं आता सरकार कर्जमाफीची काहीतरी घोषणा करते किंवा केलेली आहे, पण आमचं म्हणणं असं आहे की प्रत्यक्ष प्रमाणात शेतकऱ्याच्या खिशातून जो पैसा गेला आहे, आज आमच्या या परिसरामध्ये केळी पीक पिकवण्यासाठी 1 एकरला 1.5 लाखाहून अधिकचा खर्च होतो आणि आज या प्लॉटमध्ये आपण पाहिलं सगळा माल काढणीला आला. जर युद्ध झालं नसतं तर त्या काळामध्ये 18 ते 22 रुपयापर्यंतचा रेट होता. म्हणजे साधारणतः 3-4 लाख रुपये आमचे केळीचे झाले असते. आजची परिस्थिती अशी आहे का लोकलवालाही काढून नेत नाही किंवा एक्सपोर्टवाला तर येतच नाही. त्याच्यामुळे 70-80 हजार रुपये देखील म्हणजे भांडवल देखील अर्ध्यापेक्षा जास्तीचं आमचं कव्हर होत नाही. प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेलं आहे. मायबाप सरकारला विनंती आहे, शेतकरी जागवायचा असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. त्याचा आर्थिक बजेट जर वाचवायचं असेल तर सरकारने या कामी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.